ऐकले पण पाहिजे. श्रुत्वा धर्म विजानाति श्रुत्वा त्यजति दुर्मतिम श्रुत्वा ज्ञानम वाप्नोति श्रुत्वा मोक्षमवाप्नुयात. 1. येथे आचार्य चाणक्य ऐकून घेऊन ज्ञान प्राप्ती करणारी प्रक्रिया स्पष्ट करताना म्हणतात की ऐकूनच मनुष्याला आपल्या धर्माचे ज्ञान होते, ऐकूनच तो आपल्या वाईट बुद्धीचा त्याग करतो, ऐकूनच त्याला ज्ञान प्राप्त होते आणि ऐकूनच त्याला मोक्ष मिळते. आशय असा आहे की आपल्या पूजनीय लोकांचे किंवा महापुरुषांच्या तोंडून ऐकूनच मनुष्याला आपल्या धर्माचे म्हणजेच कर्तव्याचे ज्ञान होते, ज्यामुळे तो त्याला पतनाकडे अधोगतीकडे नेणाऱ्या कार्यांचा त्याग करतो. ऐकूनच ज्ञान आणि मोक्ष मिळतात. म्हणून हे स्पष्ट आहे की गोष्टी वाचून समजून घेण्याच्या तुलनेत एखाद्या ज्ञानी गुरूच्या तोंडून ऐकणे अधिक ग्राह्य मानले जाते. असे अनेक महापुरुष झाले आहेत ज्यांनी फक्त ऐकूनच बरेच काही जाणून घेतले. त्यामुळेच मनुष्याचे कर्तव्य आहे की तो स्वतः जरी शास्त्र वाचू शकला नाही तरी कोणा धर्मोपदेशकाकडून ऐकून ग्रहण केले तरी त्याचा पूर्ण लाभ त्याला मिळेल. दुष्ट चांडाल प्रकृती. पक्षिणम काकश्चांडाल पशूनाम चैव कुक्कुरः मुनीनाम पापश्चांडलः सर्वेषु निंदकः. 2. आचार्य चाणक्य चांडाळाविषयी सांगतात की पक्षामध्ये कावळा, पशुमध्ये कुत्रा आणि मुनिजनामध्ये पापी आणि निंदक सगळ्या प्राण्यात चांडाल असतो. अर्थ असा आहे की पक्षामध्ये कावळ्याला चांडाळ समजले पाहिजे, पशुमध्ये कुत्रा आणि मुनिजनामध्ये पापी यांना चांडाळ समजले पाहिजे. दुसऱ्यांचे वाईटपण सांगणारी व्यक्ती पक्षी, पशु आणि मानवात सुद्धा सर्वात मोठा चांडाळ मानला जातो. अर्थात निंदक चांडाळापेक्षा चांडाळ असतो, कारण ज्या व्यक्तीच्या अपरोक्षतेची निंदा केली जाते त्याच्या अनुपस्थितीत निंदकालाच त्याचे पाप भोगावे लागते. म्हणून सर्वात हेच चांगले की निंदेच्या प्रवृत्तीपासून दूर राहा. मनुष्याचा हा सर्वात मोठा कमकुवतपणा आहे की तो निंदेमध्ये जास्त रस घेतो. यामध्ये वेळेच्या अपव्ययाशिवाय हाती काही लागत नाही. यांच्यामुळे शुद्धी होते. भस्मना शुद्धते कांस्यात ताम्रममलेन शुद्धयती रजसा शुद्धयते नारी नदी वेगेन शुद्धयती. 3. शुद्धीची चर्चा करताना आचार्य म्हणतात की तांबे आम्लाने शुद्धी होते, कांस्य भस्माने, नारी रजस्वला झाल्यानंतर आणि नदी वाहत्या वेगाने शुद्ध होते. अर्थ हा आहे की राखेने स्वच्छ घासल्यानंतर कांस्य उजळून निघते, तांबे तेजाब वापरून स्वच्छ करता येते. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या मासिक धर्माने स्त्रिया आपोआप शुद्ध होतात आणि वाहत राहिल्याने नदी शुद्ध होते. असे म्हणता येईल की जी नदी हळूहळू वाहते तिचे पाणी घाण आणि नेहमी अशुद्ध असते, तेच वेगाने वाहणाऱ्या नदीचे पाणी शुद्ध व स्वच्छ असते. या प्रकारे स्त्रीची शुद्धी तिच्या रजस्वला होऊन गेल्यानंतरच होते, त्यानंतरच ती गर्भधारणेस योग्य होते. रजोधर्म नसलेली स्त्री बंध्या म्हणजेच वांझ असते. प्रवास आवश्यक आहे. भ्रमण सपूज्यते राजा भ्रमण संपूज्यते द्विजः भ्रमण संपूज्यते योगी स्त्री भ्रमती विनश्यती. 4. आचार्य चाणक्य येथे प्रवासाच्या महत्त्वाचे प्रतिपादन करताना सांगतात की सतत हिंडणारा फिरणारा राजा पूजनीय असतो, प्रवास करणारा ब्राह्मणाची पूजा होते, पर्यटन करणारा योग्याची पूजा होते आणि भ्रमण करणारी स्त्री नष्ट होते. अर्थ असा आहे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेहमी प्रवास करणारा राजा, विद्वान आणि योग्यांची तर पूजा होते, परंतु असे करणारी स्त्री नष्ट होते. प्रवास करणे राजा, विद्वान आणि योग्या या तिघांनाच शोभते, स्त्रीला नाही. संपत्तीचा प्रभाव. यस्यार्थास्तस्य मित्राणि यस्यार्थास्तरच बांधवः यस्यार्थास स पुमान् लोकः यस्यार्थास स च पंडितः. 6. आचार्य चाणक्य धनवंत झाल्यामुळे आलेल्या गुणवत्तेची चर्चा करताना सांगतात की ज्या व्यक्तीजवळ पैसा आहे लोक स्वतःहून त्याचे मित्र होतात, भाऊबंद पण येऊन त्याला बिलगतात. जो श्रीमंत आहे त्यालाच आजच्या युगात विद्वान आणि सन्मानित व्यक्ती मानली जाते. श्रीमंत व्यक्तीलाच विद्वान आणि बुद्धिमंत समजले जाते. वस्तुस्थितीच अशी आहे की शेकडो वर्षापूर्वी आचार्य चाणक्याने सांगितलेले तथ्य आजच्या युगात पूर्ण तऱ्हेने सत्यरूपात अस्तित्वात आहे. हे तर नेहमीच पाहिले जाते की ज्याच्या जवळ संपत्ती नाही, मित्र भाऊबंध त्याच्यापासून दूर जातात, भाऊबंध आणि कुटुंबीयन त्याचा त्याग करतात. इथपर्यंत मजल जाते की निर्धन व्यक्तीला माणूस समजणं सुद्धा अवघड होते. अशा व्यक्तीला कोणीही मानव समजतच नाहीत. अनेक गुणांनी युक्त पण निर्धन व्यक्ती आजच्या काळात उपेक्षितच राहतो. हाच संपत्तीच्या मोठेपणाचा लौकिक प्रभाव आहे. बुद्धी भाग्याची देणगी असते.
तादृशी जायते बुद्धिः व्यवसायोऽपि तादृशः सहाय्यास्तादृशा या इव यादृशी भवितव्यता. 6. आचार्य चाणक्य येथे भाग्याला महत्त्व देताना बुद्धी ही भाग्याची देणगी असल्याचे प्रतिपादन करताना सांगतात की मनुष्य जसे भाग्य घेऊन येतो त्याची बुद्धी त्यासारखी होऊन जाते. काम धंदाही त्यानुसारच मिळतो. त्याचे सहकारी सगळे सोबतीसुद्धा भाग्यानुरूपच असतात. सर्व क्रियाकल्प भाग्यानुसारच होत असतात. सांगण्याचा अर्थ असा आहे की मनुष्याचे प्रारब्ध अटळ आहे. जे होणार आहे ते होणारच आहे. यामुळे कित्येक वेळा मनुष्याने कल्पिलेल्या गोष्टी, त्याचे कौशल्य आणि त्याचे प्रयत्न असफल होतात. शास्त्रांमध्ये हे लिहिलेले सुद्धा आहे की विपत्ती आल्यावर मनुष्याची चांगली बुद्धीसुद्धा बेकार होते, म्हणजेच विनाशकाळे विपरीत बुद्धी अशी होते. इतिहासात अशी अनेक उदाहरणे पाहायला भेटतील की अनेक महापुरुषांनी या चक्रात सापडून भयंकर चुका केलेल्या आहेत. श्रीरामाचेच उदाहरण घ्या. मर्यादा पुरुषोत्तम असून सुद्धा मायावी सुवर्ण मृगाच्या मागे धावले आणि सीता हरणासारखी महान घटना घडली. हे सर्वांनाच माहिती आहे. याचा हाही अभिप्राय नाही की मनुष्याने एखाद्या उज्ज्वल भवितव्याच्या भरोशाने आपल्या उद्योगाचा त्याग करावा. त्याने फळाची इच्छा न करता कर्म करीत राहावे. कर्मच भाग्याला सुद्धा बदलण्याची क्षमता बाळगते. काळ प्रबळ असतो. कालवा पचती भूतानी कालवा संहरते प्रजाहा कालवा सुप्तीषु जागृती काला होही दुरतिक्रमाहा. 7. आचार्य चाणक्य काळाच्या प्रभावाची चर्चा करताना सांगतात की काळच प्राण्यांना समाप्त करतो. काळच सृष्टीचा विनाश करतो. प्राणी निद्रिस्त झाल्यानंतरही तो त्यांच्यातच असतो. यावर याचे कोणीही अतिक्रमण करू शकत नाही. अर्थ असा आहे की काळ किंवा वेळ सर्वात जास्त बलवान आहे. काळ हळूहळू सर्व प्राणी आणि विश्वाला सुद्धा गिळंकृत करतो. प्राणी निद्रिस्त झाले तरी हा चालतच असतो. प्रत्येक क्षणाला त्याचे वय कमी कमी होत असते. याला कोणीही टाळू शकत नाही, कारण काळाचा प्रभाव स्वतःला वाचविणे हे व्यक्तीसाठी असंभव आहे. योग साधना केली तरीही आणि वैज्ञानिक उपायांचा आधार घेतला तरी काळाचा प्रभाव हटविता येणार नाही. काळाचा प्रभाव प्रत्येक वस्तूवर पडतो. शरीर निर्बळ होते, वस्तू जीर्ण व क्षतिग्रस्त होतात. सर्वजण पाहतात आणि जाणून असतात की व्यक्ती ज्याप्रमाणे तारुण्यात ज्या प्रकारची धाडसी कामे करू शकत होती तेच वृद्धावस्थेत असे काही करू शकत नाही. वृद्धापणाची चिन्ह व्यक्तीच्या शरीरावर काळाचीच पावलं आहेत. काळाला वळवून मागे फिरवता येत नाही, म्हणजे गेलेली वेळ परतून येत नाही. हे अगदी पूर्ण सत्य आहे की काळाची गती रोखणे देवांना सुद्धा शक्य नाही. अनेक कवीजनांनी काळाच्या महिम्याचे वर्णन केले आहे. भर्तृहरीने सुद्धा म्हटले आहे की काळ समाप्त होत नाही तर मनुष्याचे शरीरच काळाचा घास बनतो. हाच सृष्टीचा नियम आहे. म्हणून वेळेचे महत्त्व जाणून आचरण करीत राहावे. जेव्हा काहीच दृष्टीला पडत नाही. नैव पश्यती जन्मांधा कामांधा नैव पश्यती मदोन्मत्तः नैव पश्यन्ति अर्थी दोषम न पश्यती. 8. आचार्य चाणक्य येथे मनुष्याच्या दृष्टीक्षमतेबाबतीत विचार प्रकट करतात की जन्माध्व काहीच पाहू शकत नाही. तसेच कामांध आणि नशेत्तर झालेला मनुष्य काही पाहू शकत नाही. स्वार्थी मनुष्य सुद्धा कोणातही कसलाही दोष पाहत नाही. अर्थ हा आहे की जन्मानेच अंध असलेला मनुष्य जगातली कोणतीही वस्तू पाहू शकत नाही. कामवासनेचे भूत स्वार झाल्यावर कामविभल मनुष्य सुद्धा लोकलाज, समाज व्यवहार यांची फिकीर करीत नाही. या प्रकारे स्पष्ट आहे की कामपीडित, मद्य व मादक पदार्थांनी प्रभावित आणि आपली आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मोहात मनुष्य अंध आणि विवेकहीन व विचारशून्य होतो. कर्माचा प्रभाव. स्वयं कृतं कर्म करोत्यात्मा स्वयं तत्फलमश्नुते स्वयं भ्रमती संसारे स्वयं तस्मत् विमुच्यते. 9. आचार्य चाणक्य कर्मफळाचा प्रभाव स्पष्ट करताना म्हणतात की प्राणी स्वतः कर्म करतो आणि स्वतःच त्याचे फळ भोगतो. स्वतःच संसारामध्ये भटकतो आणि स्वतःच त्यापासून मुक्त होतो. अर्थ असा आहे की मनुष्य स्वतः कर्म करतो. कर्मांच्या आधारावर त्याला चांगले वाईट फळे मिळतात. या फळांच्या आधारावरच संसारात त्याचा वारंवार जन्म होतो आणि वारंवार मृत्यू होतो. चांगले कर्म केल्याने पुनर्जन्मात सुख आणि वाईट कर्म केल्यावर दुःख प्राप्त होतात. वारंवार जन्म मृत्यू हेचे चक्र म्हणजे या संसारात भटकणे आहे. या सगळ्यांना स्वतःच तोंड द्यावे लागते. तेव्हा कोठे त्याला ज्ञान होते आणि तेव्हाच तो स्वतःच या चक्रातून मुक्त होऊन मोक्ष प्राप्त करतो. राजा राष्ट्रकृतं पापम राजनः पापम पुरोहितः भर्ता च स्त्रीकृतं पापम शिष्य पापम गुरुः तथा. 10.
आचार्य चाणक्य कर्माचे दूरलक्षी प्रभावांची चर्चा करताना सांगतात की राष्ट्राने केलेले पाप राजा भोगतो, राजाचे पाप त्याचे पुरोहित, पत्नीचे पाप पती आणि शिष्य पाप गुरु भोगतो. अर्थ असा आहे की प्रजेचे पाप राजाला, राजाचे पाप त्याच्या पुरोहिताला, स्त्रीचे पाप तिच्या पतीला आणि शिष्याचे पाप त्याच्या गुरुला भोगावे लागते. कारण तसे पाहिले तर याचा प्रत्यक्ष संबंध राजाने आपले कर्तव्य पालन न करण्याशी आहे. राजा जर आपल्या राज्यात कर्तव्य पालन करीत नाही, त्या बाबतीत जर तो उदासीन राहतो, तर तेथे पापवृत्ती वाढते, अराजकता माजते. त्याचा दोष राजालाच असतो. पुरोहिताचे कर्तव्य आहे की राजाला चांगला, नेक सल्ला घावा, त्याला सत्मार्गाकडे प्रवृत्त करावे, त्याला सत्य गोष्टी सांगून अपकृत्य करण्यास मना करावे. जर पुरोहित आपल्या कर्तव्याशी सजग राहिला नाही व शिष्य पापकर्माला प्रवृत्त झाला, तर ते पाप गुरुच्या माथी लागते. राजा, पुरोहित आणि पती यांनी प्रजा, राजा, पत्नी आणि शिष्य यांना सन्मार्गाकडे प्रेरित करावे. शत्रु कोणः? ऋणकर्ता पिता शत्रुर्माता व व्यभिचारिणी, भार्या रूपवती शत्रुः पुत्र शत्रुर्न पंडितः. 11. आचार्य चाणक्य शत्रूच्या स्वरूपाची चर्चा करताना सांगतात की ऋण घेणारा पिता शत्रू असतो, व्यभिचारिणी आई सुद्धा शत्रू असते, रूपवती पत्नी शत्रू असते आणि मूर्ख पुत्र शत्रू असतो. अर्थ हा आहे की पुत्रामागे कर्ज सोडून जाणारे वडील शत्रू समान असतात. वाईट वर्तणुकीची आई सुद्धा संततीसाठी शत्रू समान असते. अतिसुंदर पत्नीला सुद्धा शत्रू समान मानले पाहिजे आणि मूर्ख पुत्र सुद्धा आई वडिलांसाठी शत्रू सारखाच असतो. वस्तुतः कर्ज काढून घर खर्च चालविणारे वडील शत्रूच असतात, कारण की त्यांच्या मृत्यूनंतर ते कर्ज संततीला फेडावे लागते. व्यभिचारिणी आई सुद्धा शत्रुरूपात निंदनीय व त्याज्य आहे, कारण ती धर्मबाह्य वर्तन करून वडील व पती दोन्ही कुळांना कलंकित करते. अशा आईच्या मुलांना सामाजिक अपमान सहन करावा लागतो. या पद्धतीने जी स्त्री आपल्या सौंदर्याच्या अभिमानाने आपल्या पतीची उपेक्षा करते, तिला सुद्धा शत्रू मानले पाहिजे, कारण ती कर्तव्यात कसूर करते. मूर्ख पुत्रसुद्धा कुळाला कलंक असतो, तो सुद्धा त्याज्य आहे. यामुळे आपल्या उद्योगाने कुटुंबाचा निर्वाह करणारे वडील, पतिव्रता आई आणि आपल्या रूप व सौंदर्याचा गर्व न करणारी स्त्री आणि विद्वान पुत्रच हितकारी असतात. यांना वश करा. लुब्धकमर्थेन गृह्णात स्तब्धम मंजली कर्मणा, मूर्खश्छंदानुरोधेन यथार्थवादेन पंडितम. 12. येथे आचार्य चाणक्य वशीकरणासंबंधी सांगतात की लोभीला संपत्ती देऊन, अहंकार्याला हात जोडून, मूर्खाला उपदेश करून आणि विद्वानाला खरे सांगून वश करावे. अर्थ असा आहे की लालची, लोभी मनुष्याला धन देऊन कोणतेही काम करून घेता येते. घमंडी व्यक्तीकडून जर काही काम करून घ्यायचे असेल तर त्याच्यासमोर हात जोडून नम्रतेने वागून चालवे पाहिजे. मूर्ख व्यक्तीला तर फक्त समजावून सांगून करूनच वश करता येते. विद्वान व्यक्तीला सत्य सांगावे, स्पष्ट बोलून त्यांना वश करण्यात येते. दुष्टापासून सावध रहा. कुराज राज्येण कुतः प्रजासु सुखम, कुमित्रमित्रेण कुतोऽभिनिवृत्तिः, कुदारदारैश्च कुतो गृहे रतेः, कृक्शिष्यमध्यापयतः कुतो यशः. येथे आचार्य चाणक्य दुष्टांचा प्रभाव वर्णिताना म्हणतात की दुष्ट राजाच्या राज्यात प्रजा सुखाने कशी काय राहू शकेल, दुष्ट मित्रापासून आनंद कसा काय मिळू शकेल, दुष्ट पत्नीकडून घरात सुख कसं येईल आणि दुष्ट मूर्ख शिष्याला शिक्षण देण्यात यश कसे मिळेल. अर्थ असा आहे की दुष्ट निकम्मा निष्क्रिय राजाच्या राज्यात प्रजा नेहमी दुःखी असते. दुष्ट मित्र सतत दुःखीच करतो. दुष्ट पत्नी घरची सुखशांती नाहीशी करून टाकते आणि दुष्ट शिष्याला शिकवण्यात कधीच यश मिळणार नाही. म्हणून दुष्ट राजा, दुष्ट मित्र, दुष्ट पत्नी आणि दुष्ट शिष्य हे नसणेच अधिक चांगले. त्यामुळे सुखी राहण्यासाठी चांगल्या राजाच्या राज्यात राहावे, संकटातून बचाव करण्यासाठी चांगल्या व्यक्तीचे मित्र व्हावे आणि चांगल्याच व्यक्तीला मित्र करावे. रतिभोगाच्या सुखासाठी कुलीन कन्येबरोबर विवाह करावा आणि यश व कीर्ती मिळविण्यासाठी योग्य व्यक्तीला शिष्य करावे. कोणाकडूनही शिकून घ्यावे.
सिंहांदेकं बकादेकं शिक्षेच्चत्वारि कुक्कुटात् वायसात् पंचशिक्षेच्च षट्शुनः स्त्रीणि गर्दभात. 14. येथे आचार्य चाणक्य शिकण्याची बाब कोणाद्वाही लायक माणूस पशुपक्ष्याकडून शिकावी अशी बाजू मांडून म्हणतात की सिंहाकडून 1, बगण्याकडून 1, कोंबड्याकडून 4, कावळ्याकडून 5, कुत्र्याकडून 6 आणि गाढवापासून 7 गोष्टी शिकल्या पाहिजेत. चाणक्याने सांगितले आहे की शिकायचेच तर मनुष्य कोणापासूनही काहीही शिकू शकतो, पण यात सुद्धा मनुष्य ज्यांच्यापासून काही गुण शिकू शकतो त्यात त्याला सिंह आणि बगड्यापासून 1-1, गाढवापासून 3, कोंबड्यापासून 4, कावळ्यापासून 5 आणि कुत्र्यापासून 6 गुण शिकावेत. याचा मूळ अर्थ असा आहे की मनुष्याला जेथून कोठून एखादी चांगली गोष्ट दिसेल ती शिकून घेण्यास संकोच करू नये. जर एखाद्या नीच माणसाजवळ एखादा गुण असेल तर तो सुद्धा शिकून घेण्याचा प्रयत्न करावा. पुढील 4 श्लोकांत या गुणांचे वर्णन विस्ताराने केले आहे. सिंहापासून प्रभूतं कार्यमपि वा तत्परः प्रकर्तुमिच्छति सर्वारंभेण तत्कार्यं सिंहादेकं प्रचक्षते. 15. येथे आचार्य चाणक्य सिंहापासून घेतल्या जाणाऱ्या बाबींविषयी सांगतात की लहान वा मोठे जे काही कार्य करायचे आहे ते पूर्ण शक्ती लावून करावे. हा गुण आपण सिंहापासून शिकला पाहिजे. अर्थ असा आहे की सिंह जे काही काम करतो त्यात तो आपली सगळी शक्ती लावतो, म्हणून जे काही काम करायचे आहे पूर्ण जीव ओतून मनोभावे करावे. बगड्यापासून इंद्रियाणि च संयम च बकवत पंडितः नरः देशकाल बलम ज्ञात्वा सर्व कार्याणि साधयेत. 16. येथे आचार्य चाणक्य बगड्यापासून घ्यायच्या शिक्षणाविषयी सांगत आहेत की बगड्यासारखा इंद्रियांना वश करून देश, काळ आणि बळ जाणून घेऊन विद्वानांनी आपले कार्य सफल करावे. अर्थ असा आहे की बगळा सगळं काही विसरून एकटक मासोळीला बघत राहतो आणि संधी मिळताच त्याला पकडतो. मनुष्याने सुद्धा काम करतेवेळी अन्य सर्व गोष्टींना विसरून फक्त देश, काळ आणि बलाचा विचार केला पाहिजे. देश या स्थानी या कामा करून काय लाभ होणार, येथे या वस्तूला किती मागणी आहे इत्यादीवर विचार करणे देशाच्या जागेवर विचार करणे आहे. काळ, वेळ, कोणती वेळ कोणत्या कामासाठी अनुकूल असेल आणि बल, माझी शक्ती किती आहे, माझ्यावरी किती पैसा व अन्य साधने आहेत, या सर्व गोष्टीवर काम सुरू करण्यापूर्वी विचार करावा. गाढवापासून सुश्रांतोपि दवैद्य भारम शीतोष्णम न पश्यति संतुष्टश्चरतो नित्यम त्रीणि शिक्षेच्च गर्दभात. 17. येथे आचार्य चाणक्य गाढवापासून शिकण्याजोग्या गुणांची चर्चा करताना म्हणतात की श्रेष्ठ आणि विद्वान व्यक्तींनी गाढवापासून 3 गुण शिकावेत. जसा गाढव अत्याधिक थकावटीनंतर सुद्धा ओझे वाहत असतो, त्याचप्रमाणे बुद्धिमान व्यक्तीने आळस न करता आपल्या ध्येयप्राप्ती आणि सिद्धीसाठी सदैव प्रयत्नशील राहावे. कर्तव्याचा मार्ग सोडला नाही पाहिजे. कार्यसिद्धीमध्ये हवामान, ऋतू गरम आहे की थंड याची चिंता करू नये आणि ज्या प्रकारे गाढव संतुष्ट होऊन इथे तिथे चरते, त्याचप्रमाणे बुद्धिमान व्यक्तीने सदा संतोषी राहून फळाची चिंता न करता कार्यात मग्न राहिले पाहिजे. कोंबड्यापासून प्रत्युत्थानं च युद्धं संविभागाश्च बंधुषु स्वमाक्रम्य भोक्तुं च शिक्षेच्चत्वारि कुक्कुटात. येथे आचार्य चाणक्य कोंबड्यापासून शिकण्यायोग्य 4 महत्त्वपूर्ण गोष्टींची चर्चा करताना म्हणतात की वेळेवर जागणे, उठणे, युद्ध, लढाई, भाऊबंधांना पळवून पालाविणे आणि त्यांचा हिस्सा स्वतःच गिळांकृत करणे या 4 गोष्टी कोंबड्यापासून शिकाव्यात. त्यांचे सांगणे आहे की कोंबड्याची 4 वैशिष्ट्ये आहेत. पहाटे उठणे, अन्य कोंबड्याशी लढणे, त्यांना भांडून पळवून टाकणे आणि त्यांचा हिस्सा स्वतः खाणे. कोंबड्यापासून या 4 गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि व्यक्तीच्या जीवनात यांचे महत्त्व मानवी दृष्टीने अमूल्य आहे. कावळ्यापासून गूढमैथुन कारित्वं काले काले च संग्रहं अप्रमत्त वचनं अविश्वासं पंचशिक्षेच्च वायसात. कावळ्यापासून शिकण्याजोग्या गोष्टींची चर्चा करताना आचार्य म्हणतात की लपून संभोग करणे, वेळेवेळी संग्रह करणे, सावध राहणे, कोणावरही विश्वास न ठेवणे, हाका मारून बोलावून इतरांना जमा करणे हे 5 गुण कावळ्यापासून शिकावेत. अर्थ असा आहे
की मनुष्याने काही कामे कावळ्यासारखीच करावीत. जसे की कावळा लपून संभोग करतो, कारण की ही क्रिया निस्संशय नितांत व्यक्तिगत असते. लहान मोठ्या वस्तू आपल्या घरट्यात एकत्रित करून ठेवणे म्हणजे वेळेवर दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहण्याची वेळ येऊ नये म्हणून सदा सर्वदा सावध असतो. काव काव करून आपल्या अन्य साथीदारांना गरज भासल्यास बोलावून घेतो. कधीच कोणावर विश्वास ठेवित नाही, कारण की पारखून विश्वास ठेवला तर दुःखाची शक्यता राहत नाही. हे गुण कावळ्यापासून शिकले पाहिजेत. कुत्र्यापासून बह्वशी स्वल्पसंतुष्टः सुनिद्रो लघुचेतनः स्वामी भक्तश्च शूरश्च षडेते श्वानतो गुणः. 20. आचार्य चाणक्य येथे संतोष, सतर्कता आणि स्वामीभक्तीची चर्चा करताना कुत्र्याच्या संदर्भात या गुणांचे वर्णन करताना ह्यांच्या आवश्यकतेच्या दृष्टीने सांगतात की जास्त भुकेला असला तरी थोड्यातच समाधान करून घेतो, गाढ झोपेत असताना सुद्धा सतर्क राहतो. स्वामीभक्त असणे व वीरता हे 6 गुण कुत्र्यापासून शिकता येतात. अर्थ हा आहे की कुत्रा कितीही भुकेला असला तरी त्याला जेवढे मिळेल तेवढ्यातच तो समाधान करून घेतो. त्याचबरोबर त्याला जेवढे खायला घालाल तेवढे तो सगळे खातो. थोड्याच वेळात त्याला गाढ झोप लागले, परंतु गाढ झोपेतून थोड्याशाच चाहुलीने व आवाजाने जागा होतो. मालकाशी इमानदारी आणि हिम्मत व बहादुरीने एखाद्यावर तुटून पडणे सुद्धा कुत्र्याची सवय आहे. कुत्र्यापासून हे 6 गुण शिकले पाहिजेत. शिक्षण सबळ बनविते. एतान विंशती गुणान आचरिष्यति मानवः कार्यावस्थासु सर्वासु अजेया भविष्यति. 21. येथे आचार्य चाणक्य पूर्वोक्त साधनांनी प्राप्त गुणयुक्त व्यक्तीच्या यशस्वी कार्य होण्याची चर्चा करताना म्हणतात की जो मनुष्य या 20 गुणांना आपल्या जीवनात धारण करेल तो सर्व कार्यात कोणत्याही स्थितीत विजयी होईल. अर्थ असा आहे की हे 20 गुण त्या पशुपासून शिकून घेण्याचा हेतू मनुष्याला साहसी, अभिमानरहित आणि दृढनिश्चयी बनवितो. त्याचबरोबर जीवनात चांगल्या गुणांची आयात करतो आणि दुर्गुणांचा त्याग करून एक चांगला संकल्प व चांगला समाज निर्माण करण्यास योगदान देतो. म्हणून यात पशुपक्षी सुद्धा आपल्यासाठी एक दृष्टांत आहे. यासाठी पंडित विष्णू शर्माने पंचतंत्रात सर्व पशुपक्ष्यांना कथानकातील पात्र बनवून मानवाच्या ध्येयसिद्धीत सहाय्यक कथांचे निर्माण केले, ज्याचा उद्देश राजाचे 4 मूर्ख पुत्रांनी 6 महिन्यांच्या आत राजनीतीमध्ये पारंगत आणि विद्वान व्हावे हाच होता. या प्रकारे जो व्यक्ती वर वर्णिलेल्या गुणांचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करील त्यांना आपले करून घेतो, जो जीवनात कोठेही केव्हाही कोणत्याही परिस्थितीमध्ये पराजित, अयशस्वी होत नाही, त्याला जीवनात सर्वत्र यशच मिळते. अशा व्यक्तीमध्ये स्वाभिमान जागृत होऊन तो आपल्या प्रत्येक कार्याला निष्ठा आणि तन्मयतेने, समरसतेने पूर्ण करून उन्नती, प्रगती प्राप्त करतो. तोच मनुष्य सफल व यशस्वी समजला जातो. हा व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा. अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.